नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजची जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो मित्रांनो. ऑर्डिनन्स फॅक्टरी भंडारातर्फे वॅकन्सी असणार आहे. ऑर्डिनन्स फॅक्टरी भंडारातर्फे वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ही जी भरती असणार आहे मित्रांनो, आपल्याला इथे चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. ज्यांचे ITI कंप्लीट झालेलं असेल, आपलं अपेंडिशिप कंप्लीट झालेलं असेल, ते इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. तर सॅलरी तुम्हाला असणार स्टार्टिंगला 19,900 रुपये प्लस DA, म्हणजे तुम्हाला 20,000पर्यंत सॅलरी असणार आहे मित्रांनो स्टार्टिंगला. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे ऑर्डिनन्स ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी भंडारासाठी. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. अप्लाय कसं करायचंय, अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एक ऑफलाईन पद्धतीने फॉर्म पाठवायचा आहे मित्रांनो. फॉर्म कशा पद्धतीने भरायचा या व्हिडिओच्या मार्फत ते पण दाखवणार आहे, फॉर्म भरून दाखवणार आहे. त्यानंतर आपल्याला कोणत्या ऍड्रेसवर पाठवायचं आहे, कुठपर्यंत पाठवायचं, तो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा हा व्हिडिओ, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल मित्रांनो. ओके, त्यानंतर चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जसं की मित्रांनो, आता तुमच्या समोर मी इथं नोटिफिकेशन ओपन केलेली ऍडव्हर्टाइजमेंटची PDF फाईल. तर इथं आपण आता ही जी भरती असणार, जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं, ऑर्डिनन्स फॅक्टरी भंडारातर्फे असणार आहे. ओके, जसं की तुम्हाला ऑर्डिनन्स फॅक्टरीबद्दल माहितीच असेल, कारण ऑर्डिनन्स फॅक्टरी दारुगोळा बनवते आपल्या इंडियन आर्मी इंडियनसाठी, इंडियन आर्मी वगैरे साठी सगळ्यांसाठी. ओके, आर्मीवाल्यांसाठी भंडारा महाराष्ट्रासाठी वॅकन्सी असणार आहे. एंगेजमेंट असणार आहे आपली DBW पर्सनल अक्का असणार आहे आपलं AOCP ट्रेड अक्का टर्न बेसिस होणं असणार आहे मित्रांनो. फुल ऍडव्हर्टाइजमेंट इथं नोटिफिकेशन दिलेली आहे त्यांनी 2024 साठी असणार आहे. दुसरी वॅकन्सी असणार त्यांची. ऑनलाईन आपल्या ऍप्लिकेशन चालू झालेले मित्रांनो इथं कॅन्डिडेटसाठी. NSC NTC सर्टिफिकेशन, त्यानंतर आपला NCTVT, म्हणजे त्याला आपण NCVT असंही म्हणतो. आणि त्यानंतर AOCP आपल्याकडे ट्रेड आपल्याकडे सर्टिफिकेशन पाहिजे मित्रांनो. ओके, DBW डेंजर बिल्डिंग वर्कर पर्सनल ऑफ, त्याच्यानंतर पर्सनल ऑफ AOCP ट्रेड ऑन टर्न बेसिस. ओके, इस तरह सांगितलं, अशा प्रकारे सांगितलं आहे त्यांनी. वर्क आपका असणार आहे आपलं ऑर्डिनन्स फॅक्टरी महाराष्ट्र. कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे मित्रांनो. सगळं इथे बघू शकता. 1 इयरचा, 1 वर्षाचा, त्यानंतर मॅक्झिमम आपल्याला 4 वर्ष आपल्याला इन्क्लुडिंग मतलब आपल्याला एंगेजमेंट भेटणार आहे मित्रांनो. 4 वर्ष वाढून भेटणार अशा पद्धतीने सांगितले आपल्या परफॉर्मन्सवर. ओके, नेम ऑफ द पोस्ट असणार आहे आपली DBW डेंजर बिल्डिंग वर्कर पर्सनल ऑफ AOCP ट्रेड ऑन टर्न बेसिसचे थ्रू. ओके, पे आपला असणार आहे मित्रांनो एम्प्लॉयमेंटला 19,900 प्लस DA. स्किल लेवल असणार आपली, स्किल आपल्याला चांगली पाहिजे आपल्याला. वॅकन्सीज बद्दल बघूया. टेबल ए मध्ये टोटल वॅकन्सी दिलेली टेबल ए मध्ये 58 वॅकन्सी, 58 वॅकन्सी असणार मित्रांनो. ओके, तर कॅटेगरी आपण बघून घ्यायची. जे आपण कॅटेगरी येत असणार आपण ओपन, OBC, SC, ST, EWS, एक सर्व्हिसमॅन. ओके, अशा पद्धतीने दिलेले आहे. टेबल बी मध्ये तुम्ही बघू शकता वॅकन्सी 100 असणार आहे टोटल. इथे कॅटेगरी तुम्ही चेक करून घ्यायचं, जे आपण कॅटेगरी आपण येत असाल मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर मित्रांनो इथं पोस्ट बद्दल इथं दिलेली सगळी माहिती. PWD साठी कोणत्याही प्रकारची इथं वॅकन्सी इथं दिलेली नाहीये मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो क्वालिफिकेशन बद्दल इथं बघूया. फॉर टेबल ए साठी मित्रांनो. ओके, तर टेबल ए साठी जे असणार मित्रांनो कॅन्डिडेट्सला NSC, त्यानंतर NTC सर्टिफिकेशन इश्यूज बाय NCVTचं सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे मित्रांनो. AOCP ट्रेड हू ट्रेनेड बाय ऑर्डिनन्स फॅक्टरी अंडर आपका ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये आपण ट्रेनिंग वगैरे केलेली असेल. त्यानंतर विल ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड अंडर लिमिटेड अंडर आपका इंडिया लिमिटेड की तो पाहिजे मित्रांनो. MIL त्यांच्याकडून. ओके, ट्रेनिंग झालेली असावी. एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन आपल्याला लागणार मित्रांनो मिलिटरीवाल्यांसाठी पद्धतीने सांगितलं मॅन्युफॅक्चरिंग हँडलिंगसाठी. ओके, त्यानंतर मित्रांनो इथं ऑर मध्ये लिहिलेलं त्यांनी कॅन्डिडेट्सला NSC NCT सर्टिफिकेशन, NCVT ज्याला म्हणतो आपण, ऑर्गनायझेशन प्रायव्हेट लिमिटेड गव्हर्नमेंट, ज्यांच्याकडून तुम्ही झालेलं असेल त्यांच्याकडून आपल्याकडे पाहिजे. आपल्याकडे ते अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपली जी मित्रांनो इथं कॅन्डिडेटची तर ट्रेनिंग होणार आहे मित्रांनो ऑर्डिनन्स फॅक्टरीकडून 1 वर्षाची, जसं की तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं. ओके, टेबल बी बद्दल बोलायला गेलं इथं पण काही थोडंफार असेल तर आपण बघून घेऊया. NSC, त्यानंतर NCVT सर्टिफिकेशन, त्यानंतर ऑर्डिनन्स फॅक्टरीकडे आपण आपल्याला एक्सपिरियन्स वगैरे पाहिजे आपण केलेलं तिथं, म्हणजे आपली तिथं अपेंडिशिप झाली असेल सगळ्यात फायदा तुमच्यासाठीच असणार आहे. ओके, अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. एज लिमिट बद्दल बोलायला गेले मित्रांनो 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकता. तुमचे एज जे काउंट होणार आहे इथं 15/7/2024 पर्यंत काउंट होणार आहे मित्रांनो. जनरल कॅन्डिडेटसाठी इथं माहिती वगैरे पण दिलेली आहे. ओके, त्यानंतर आपल्याला कॅटेगरीवर सूट पण असणार मित्रांनो, जसं की आपण इथं खाली आता बघून घेऊया ते पण.
SC ST 5 वर्षाची सूट असणार, म्हणजे तुम्ही 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओबीसी मध्ये तसं नॉन क्रिमी लेबर मध्ये 3 वर्षाची सूट असणार आहे, म्हणजे तुम्ही 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. एक सर्व्हिसमॅन असाल, आपण मिलिटरी पिरियड ऑफ मिलिटरी 3 वर्ष काम केलेलं असेल तर आपल्या 3 वर्ष, सॉरी, मिलिटरी पिरियड ऑफ मिलिटरीमध्ये सर्व्हिसमध्ये काम केलं असेल तुम्हाला 3 वर्षाची सर्व्हिस, सॉरी, 3 वर्षाची सूट असणार आहे. 38 वर्षापर्यंत तुम्ही पण अप्लाय करू शकता. ऍप्लिकेशन फीस बद्दल गेलं कोणत्याही प्रकारची तुमच्याकडून फी घेतली जाणार नाही मित्रांनो. ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आता त्याला सगळ्यात आधी प्रिंटआउट काढायची ऍप्लिकेशनची, ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट काढायची. त्यानंतर आपल्याला इथं टेबल ए साठी भरायचं आहे का टेबल बी साठी भरायचं आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करायचं आहे. त्यानंतर संपूर्ण माहिती भरायची ऍप्लिकेशन मध्ये दिलेली. ओके. संपूर्ण तुमच्या समोर ऍप्लिकेशन फॉर्म पण दाखवतो. त्याच्यानंतर आपल्याकडे जे माहिती ऍप्लिकेशन अलॉंग आपल्याला विथ आपल्याला इथं आपल्याला एक्स्ट्रा फोटोग्राफ्स आपल्याला द्यायचे, सेल्फ अटेस्टेड सगळे डॉक्युमेंट पाहिजे मित्रांनो. आपल्याला फोटोग्राफ्स पण पाठवायचे, 2-3 फोटो पाठवायचे ऍड्रेसवर. त्यानंतर आपल्याला सेल्फ अटेस्टेड पाहिजे सगळ्या झेरॉक्स कॉपीवर. ओके. ऍड्रेस असणार तुमचा, तुम्हाला मी सांगणार आहे. त्यानंतर तुम्हाला क्लोजिंग डेट असणार मित्रांनो 15/7/2024 क्लोजिंग डेट असणार आहे आपल्याला फॉर्म पाठवायचे. ओके. त्याच्या आधी सगळे फॉर्म पाठवून घ्यायचे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथं सगळ्यात पहिले पिरियड पेड 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 डेट असणार आहे 30 1 ते 30 डेज पर्यंत आपल्याला इथं पाठवायचे पे प्लस अलॉमेशन 8 साठी. ओके. त्यानंतर DA असणार आहे. त्यानंतर आपल्याला रेंट हाऊस असणार आहे, लायसन्स असणार आहे, सगळं भेटणार आहे आपल्याला, लायसन्स क्वार्टर्स. ओके. त्यानंतर इथं 3% आपल्याला इन्क्लुडिंग आपल्याला असणार आहे आपल्याला बेसिस पेच्या नंतरून, अशा बद्दल सांगितलं गेलेले. ओके. सगळी माहिती दिलेली आहे. EPF ESICचं तुमचं कटिंग होणार आहे त्याच्यामध्ये, ते पण असणार तुम्हाला. जॉब मॅन्युफॅक्चरिंग अँड हँडलिंग फॉर याच्याबद्दल केमिकल्स वगैरे, मोड ऑफ सिलेक्शन बद्दल ते सांगितलं गेलेलं आहे. सिलेक्शनसाठी तुम्ही बघू शकता. सगळ्यात आपले मार्क्सचे स्कोर असणार आहे NCVT CVT टेटच्या अनुसार. त्यानंतर आपली मेरिट लिस्ट लागली जाणार आहे. मेरिट लिस्टचं असणार आहे आपल्याला पॅरामीटर्स असणार आहे, प्रॅक्टिस सॉरी आपल्या. त्याच्यानंतर आपल्याला भंडारा इथं टेस्ट होणार आहे आपली, टेट टेस्टसाठी 100 मार्क्स असणार आहे. त्यानंतर आपल्याला NCVT SCVT ट्रेड प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला वेट लिस्ट असणार आहे आपल्याला, ते 80-20 असणार मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता. ओके. क्वालिफाईंग झाल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे, अशा पद्धतीने तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. रिजेक्शन बद्दल सांगितलेलं कशा पद्धतीने फॉर्म रिजेक्शन होता. बेसिकली ऍप्लिकेशन तुम्ही पाठवता ते क्लोजिंगच्या नंतर कधी पाठवत असाल आणि तुम्ही कधी फॉर्म वगैरे नीट भरला नसेल, काही तुमचे डॉक्युमेंट वगैरे पूर्ण असे रिलेटेड करू शकता ते. ओके. जनरल कंडक्शनसाठी तुम्ही डॉक्युमेंट वगैरे पण इथं बघून घ्यायचे एकदा. सेल्फ अटेस्टेड आपल्या कॉपी सगळ्या पाहिजे आपल्याकडे, कॅटेगरीमध्ये असा कॅटेगरी सर्टिफिकेशन. त्याच्यानंतर इथे प्रूफ ऑफ एक्झामिनेशन सगळं द्यायचं आहे आपल्याला इथं. OBC SC ST. त्यानंतर इथं मित्रांनो सगळी इथं माहिती वगैरे दिलेली आपल्याला, ते कशा पद्धतीने भरायची, फॉर्म, ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर सगळं तर मी सांगणार आहे तुम्हाला, पण हे तुम्हाला वाचायचं असेल वाचू शकता. बेनिफिट्स आणि टर्म अँड कंडिशन बद्दल सांगितलं गेलेलं आहे आपल्याला. वर्किंग पॅटर्न जे असणार मित्रांनो बेसिस होणार आहे, इथं चालू असणार आहे एम्प्लॉयसाठी पर्सनल. आपल्याला वर्षाला इथं 30 लीव्ह भेटणार आहे मित्रांनो बेसिकली. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. ओके. तर आपण वर्षाला 30 लीव्ह म्हणजे 30 सुट्टी घेऊ शकतो कधीही. ऑफिशियल जे सुट्ट्या असेल ते तुम्हाला असणार आहे, असणार आहे. ओके. सगळी माहिती इथे दिलेली आहे मित्रांनो. अशा पद्धतीने माहिती वगैरे डॉक्युमेंट बद्दल आता इथं बघू शकता तुम्ही. तुमचं सगळं काही इथं होणार आहे. प्रमोशन्स वगैरे, OA अलाउमेंट्स, लोन बेनिफिट्स होणार, मेडिकल फॅसिलिटीज, त्याच्यानंतर आपल्याला सगळं इथं मिळतं मित्रांनो. ओके. स्पॉन्सरशिप, हायर एज्युकेशन सिस्टम, एवढं सगळं आपल्याला इथं बेनिफिट्स असणार मित्रांनो. क्वार्टर्स वगैरे पण भेटतं आपल्याला. ऑर्डनन्स फॅक्टरीचं क्वार्टर असतं मित्रांनो, कोणालाही एंट्री नसते मित्रांनो. ओके. त्यांचं क्वार्टर पण तिथंच असतं, फॅक्टरी पण तिथेच असते मित्रांनो. ओके. अशा एकाच ठिकाणी त्यांना मोठ्या ग्राउंडमध्ये बनवलेलं असतं सगळं, की चांगली ऑपॉर्च्युनिटी असते आपल्यासाठी. ओके. सेफ्टी पण असते तिथं, कोणी येत पण नाही. त्यानंतर इथं ऑल कंडिशन्स कॅन्डिडेटसाठी सगळी माहिती वगैरे दिलेली आहे. कॅन्डिडेट्सला आपल्याला इन्शुअर टायर इलेव्हिजिटी एंगेजमेंट बद्दल इथं सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो ऍप्लिकेशनसाठी. आता तुम्हाला आता फॉर्मच दाखवून देतो मी आता 2 मिनिटांमध्ये, सगळं बघून घ्यायचं एकदा. टाईच्या बारेमध्ये लिहिलेलं आहे, वाचून घ्यायचे. ओके. ऍडमिट कार्ड वगैरे याच्याबद्दल बोललेलं आहे. आता फॉर्मकडे वळूया. आता फॉर्म आपण बघून घेऊया मित्रांनो एकदा. बद्दल इथं लिहिलं आहे त्यांनी, नेम ऑफ द फॅक्टरीज बद्दल, फॅक्टरीचे नाव वगैरे काय काय नाही तर बघू शकता तुम्ही. ओके.
आता चालूया आता फॉर्म कसा भरायचा ते तुम्हाला सांगते शॉर्टकटमध्ये, म्हणजे पूर्ण माहिती सॉरी. सगळ्यात आधी ऍप्लिकेशन फॉर्म येतो, आपल्याला याची प्रिंटआउट काढायची मित्रांनो. अशा पद्धतीने जी प्रिंटआउट येते ऍप्लिकेशन फॉर बेस DBW ऑन कॉन्टॅक्ट बेसिससाठी. ओके, याच्यानंतर इथं इथं आपल्याला यांचा ऍड्रेस वगैरे इथं बघू शकतो. ऍड्रेसवर आपल्याला पाठवायचा आहे तो फॉर्म. सगळ्यात पहिले आपल्या इथं फोटोग्राफ्स लावायचा आहे मित्रांनो आपल्याला. ओके ओके, त्यानंतर आपल्या सेल्फ अटेस्टेड आपल्याला इथं डॉक्युमेंट वगैरे द्यायचे, सिग्नेचर पण करून टाकायची एक फोटोवर क्रॉस साईन. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते इथं फॉर्म फिलअप करायचा. इथं ब्लॉक लेटर्समध्ये आपल्याला फिल करायचं सगळे फॉर्म मोठ्या लिपीमध्ये. ओके, संपूर्ण माहिती भरायची आहे. पोस्ट ऑफ ऍप्लिकेंट. ओके, त्याच्यानंतर आपण कशासाठी तर पोस्टसाठी इथं भरत आहात ऍप्लिकेशन. त्यानंतर टर्न ऑफ बेसिस DWD कॉन्टॅक्ट. त्या ऍप्लिकेशन आपल्या कोणासाठी भरता तुम्ही, ए साठी या बी साठी वॅकेन्सीसाठी. नेम ऑफ द आपलं, त्याच्यानंतर ब्लॉक लेटर 10 स्टँडर्ड्समध्ये सर्टिफिकेशन जे नाव आहे आपलं ते आपल्याला ब्लॉक लेटर्समध्ये टाकायचं आहे, म्हणजे मोठ्या लिपीमध्ये. त्यानंतर फादर नेम, आपलं हजबंड नेम, म्हणजे महिला असतील तर हजबंड नेम टाका, मुलं असतील फादर नेम टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ टाकायची आपली, डेट मंथ आणि इयर अशा पद्धतीने. त्यानंतर एज आपलं काय आहे आता 15/7/2024 काउंट करून घ्यायचं एज कॅल्क्युलेटर होण्या तिथून. त्यानंतर नॅशनॅलिटी आपली टाकून द्यायची इथं. कॅटेगरी जी पण कॅटेगरी इथं पण SC ST OBC NCL EW अशा पद्धतीने टाकायची. आपण कधी एक सर्व्हिसमॅन मध्ये असाल तर आपण 3 इयर्स सर्व्हिसमॅन मध्ये तर हेच नो करा. डिसॅबिलिटी मध्ये असाल तिथे हेच नो करायचंय. कंप्लीट फॉर पोस्टल ऍड्रेस, पिनकोड टाकायचा आहे आपला. पोस्टल ऍड्रेस आणि पिनकोड, आपलं कॉलनीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तालुका जिल्हा जे पण आजूबाजू असेल ते टाकायचं, स्टेट टाकायचं, पिनकोड टाकायचं मित्रांनो. मोबाईल नंबर आणि फोन नंबर टाकायचे इथं. म्हणजे मोबाईल नंबर 2 ठिकाणी टाकू शकता, एक पण तुम्ही टाकला चालता. ईमेल ऍड्रेस टाकायचा आपल्याला ब्लॉक लेटरमध्ये. अशा पद्धतीने 2 ईमेल ऍड्रेस देऊ शकता तुम्ही. ओके, एक ईमेल ऍड्रेस टाकून द्यायचा आहे. आणि आपल्याला टू प्रमोट फॉर विजिबल आपल्याला आयडेंटिफिकेशन मार्क्स. आपल्याला कोणते पण आपले कोणते आपल्याला आयडेंटिफिकेशन मार्क्स असेल, आपल्या चेहऱ्यावर लागलेलं असेल, काही असेल घाव वगैरे असेल, काही असेल ते तुम्ही देऊ शकता. नसेल ते नो करायचं, सोडून द्यायचं. मेडिकल सॉरी मीडियम ऑफ ट्रेड इंग्लिशमध्ये होती, हिंदीमध्ये होती. त्यानंतर सिग्नेचर करायची कॅन्डिडेटची. ओके, त्यानंतर इथं 16 नंबरला आल्यानंतर आपल्याला 10वी पासून आपल्याला सगळी माहिती भरायची मित्रांनो. तर जे पण आपलं शिक्षण झालेलं आहे सगळी माहिती, एक्झामिनेशन पास काही झाले होते, पासिंग इयर काय होतं, कॉलेजचं नाव काय होतं, इथं सगळ्यात आधी कॉलेजचं नाव, शाळेचं नाव, युनिव्हर्सिटीचं नाव, एक्झामिनेशन पास काही झाले होते, इयर ऑफ पासिंग सगळं इथं दिलेलं आहे. पास होते ना पास होते लिहायचे, किती टक्के होते सगळं लिहून टाकायचं. ओके, अशा पद्धतीने. ट्रेंड ऑफ आपल्या आता कधी आपली अपेंडिशिप झालेली असेल तर अपेंडिशिप बद्दल माहिती द्यायची आपली सगळी इथं लिहायची. नेम ऑफ द जे आपलं असणार आहे ऑर्गनायझेशन वगैरे जिथं आपण अपेंडिशिप केलेली असेल, सगळं सर्टिफिकेशन नंबर वगैरे कधीपासून कुठपर्यंत केलेली संपूर्ण माहिती ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये केलेली असेल, ऑर्डिनन्स फॅक्टरीसाठी लिहा. ओके, संपूर्ण माहिती दिलेली आहे. डिटेल फॉर परमनंट एम्प्लॉई ज्याबद्दल माहिती वगैरे दिलेली आहे. कंपनी डिटेल, डेस्टिनेशन, पिरियड, ओके, ते संपूर्ण माहिती दिलेली मित्रांनो. ओके, आता आपण चेक ऑफ द डॉक्युमेंट लिस्ट आपल्याला कोणते कोणते द्यायची आहे. ओके, ते आपल्याला सगळ्यात आधी प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थसाठी आपल्याला 10वीचं बोर्ड सर्टिफिकेशन चालेल मित्रांनो, सर्टिफिकेशन चालेल. आता 12वीचं पण चालेल. ते नसेल तर आपल्याला ते दोघींपैकी येस नो आपल्याकडे आहे का नाही लिहायचं, येस नो लिहायचं. इथं जे पण डॉक्युमेंट आपल्याकडे आहे आपण जे देणार होईल फॉर्म सोबत ते इथं येस करायचे, जे देणार असेल ते, जे नसेल तिथे नो करून टाकायचे. ओके, एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन, त्यानंतर NCVT SCVT सर्टिफिकेशन, अपेंडिशिप सर्टिफिकेशन ऑर्डिनन्स फॅक्टरी, एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन, कंपनी लेटर अँड लेटर हेड विथ आपलं डिटेल कंपनी ETC. कास्टमध्ये येत असाल तर SC ST OBC मध्ये कास्ट सर्टिफिकेशन, डिक्लेरेशन OBC एक सर्व्हिसमॅनसाठी, NCL साठी. ओके, कंप्लीट बँक डिटेल्स पाहिजे आपल्याला त्यांची ट्रॅव्हलिंगसाठी, अलाउन्स SC ST साठी. ओके, कॅन्सल कॉल फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. त्यानंतर इथं डॉक्युमेंट सर्टिफिकेशन सेल्फ अटेस्टेड पाहिजे सगळे. 2 आपल्याला इथं फोटो पाहिजे आपल्याला रिसेंट मधले. ऍप्लिकेशनला सोडून ऍप्लिकेशन लावलेला तो सोडला तो एक वेगळा, 2 अजून वेगळे पाहिजे. ओके, नेम आणि आपला डेट ऑफ बर्थ आपल्याला रायटिंग आपल्याला लिहायची सगळं. ओके, त्यानंतर आपलं लास्ट डिक्लेरेशन असतं मित्रांनो, इथं वाचून घ्यायचं डिक्लेरेशन. आपण जे दिलेले डॉक्युमेंट आहे सगळे माझे बरोबर आहे अशा पद्धतीचे. ओके, वाचून घ्यायचे कंपनीबद्दल, डेट टाकायची त्या दिवशी पाठवणार त्याची, आणि आपला दिनांक त्या दिवसा प्लेस आपलं, आणि त्यानंतर सिग्नेचर टाकायची, आपलं नाव टाकून द्यायचं पूर्ण, आपलं नाव साईन करून टाकायची मित्रांनो. ओके, त्यानंतर इथं डिक्लेरेशन मध्ये OBC NCL सर्टिफिकेशन कसं असतं, हे फॉर्मॅट असतं फक्त, आपल्याला 2 पेजेस फॉर्म होता फक्त मित्रांनो. हा
आपल्याला याची प्रिंटआउट काढायची नाही काही, फक्त 2-3 पेज आपल्याला इथपर्यंतच काढायचे. लास्ट पेज आपल्या डिक्लेरेशनपर्यंत. हे फक्त आपल्याला फॉर्मॅट आहे, जी काही दरवत आवश्यकता नसते आपल्याला. तुम्हाला जर काढायची असेल तुम्ही काढू पण शकता. ओके, अशा पद्धतीने नाव वगैरे लिहून सिग्नेचर वगैरे करून पाठवून द्यायची मित्रांनो. हे पण ओके, याची पण टाकून द्या, काही हरकत नाही. नाव वगैरे लिहून जे पण आपण कॅटेगरी असेल ते. ओके, दुसरं असेल फॉर्मचा अंडर आपल्याला सिव्हिल पोस्ट अंडरसाठी इथं दिलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने 2 फॉर्मला बघायला मिळतात मित्रांनो. सगळे फॉर्म भरून पाठवून द्या जे आपल्याला लागत असेल ते. ओके, जो आपल्याला पाठवायचं कोणत्या ॲड्रेसवर मित्रांनो, ॲड्रेस तुम्हाला परत एकदा मी दाखवून देतो. याची प्रिंटआउट काढायची आपल्याला, संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला मी दाखवून देतो तुमच्या समोर एका मिनिटात. तर 15 तारखेपर्यंत पाठवायची आपल्याला, सगळं लक्षात ठेवायचं. कुठं गेलं आता, आपल्याला ह्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे. सगळी फॉर्म भरून द चीफ जनरल मॅनेजर ऑर्डिनन्स फॅक्टरी भंडारा, डिस्ट्रिक्ट भंडारा असणार, जिल्हा पण आणि महाराष्ट्र. पिनकोड आपला 441906. ओके, 15 तारखेपर्यंत पाठवून द्यायचे. इथं पण त्यांनी दिलेला ॲड्रेस आणि तिथं फॉर्मवर पण ॲड्रेस दिलेला आहे, जसं की तुम्हाला वाचू पण शकता. तिथं पूर्ण नसेल तिथं बघून घ्यायचं आहे. दोघं ठिकाणी पूर्ण ॲड्रेस आहे मित्रांनो, इथं पण बघू शकता पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे. ओके, त्या ॲड्रेसवर पाठवून द्यायचे. साधं सोपं आपल्याला पेपरमध्ये भरून ॲड्रेसवरती लिहायचं तुमचं नाव वगैरे, संपूर्ण कोण पाठवते आणि कोणाला पाठवताय सगळी माहिती द्यायची मित्रांनो. ओके, त्याच्याबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. जास्त मित्र परिवारांना ज्यांना जॉबची अपॉर्च्युनिटी असेल, त्यांची अपेंडिशन झालेली असेल ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये, त्यांच्यासाठी शेअर करा मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके, त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन राहायचं विचारायचं नाही मित्रांनो. डेली तिथं आपण अपडेट वगैरे पण देत असतो, तर नक्की जॉईन राहायला विसरू नका मित्रांनो. डेली आपल्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी आपण तिथं पण पाठवत असतो, PDF फाईल वगैरे मित्रांनो. ओके, तुम्हाला याची लिंक आणि भेटून जाईल मित्रांनो. PDF फाईल आपल्याला डाउनलोड करायची आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांनो. ओके, अशा पद्धतीची माहिती होती. माहिती नक्की तुम्हाला आवडलं असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे, जेणेकरून चॅनलवर येणारे सगळ्यात आधी व्हिडिओ तुम्हाला भेटेल मित्रांनो. ओके, नवीन नवीन जॉब अपडेट्स आपण या चॅनलवर इथं बघायला भेटतात मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी पण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत